नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। महावितरण मार्फत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ऑलरेडी याची जाहिरात आलेली होती, परंतु ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती। याचे अर्ज देखील आपल्याला भरता येत नव्हते। आता अर्ज भरता येणार आहेत। ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी त्यांची लिंक अर्ज करण्यासाठीची प्रसिद्ध केलेली आहे। IBPS कंपनी मार्फत तुमची जी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे। तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महावितरण। ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 05/2023, डेट 29 डिसेंबर 2023 ला ही आधी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। फक्त यामध्ये डेट ॲप्लिकेशनची दिलेली नव्हती आणि ही जी मित्रांनो भरती निघालेली आहे ती परमनंट भरती आहे। यामध्ये सर्वात पहिली जी पोस्ट आहे ती लोअर डिव्हिजन क्लार्कची आहे अकाउंट्स विभागामध्ये। याच्यासाठी 468 जागा आहेत। या ठिकाणी एकूण कॅटेगरी वाईज विवरण देण्यात आलेलं आहे। या सर्व जाहिरातीचा PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि हा सदर PDF वाचू शकता। तर बघा मित्रांनो, महावितरण मध्ये जे लोअर डिव्हिजन क्लार्क अकाउंट्स जे पद आहे याच्यासाठी मित्रांनो तुमचा पहिल्यांदा 3 वर्ष या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे। म्हणजेच तुमचा जो प्रोबेशन पिरियड असतो तो 3 वर्षाचा असतो। 3 वर्षामध्ये तुम्ही जर समाधानकारकरित्या व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट करून काम पूर्ण केलं त्यानंतर पुढे तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे। तर याच्यासाठी तुमची पात्रता काय लागणार आहे? BCom, BMS, BBA सोबत MSCIT किंवा समतुल्य जर तुम्ही कोर्स केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। यासाठी कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे। या ठिकाणी पहा, नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी। जे विद्यार्थी BCom वाले आहेत, कॉमर्स क्षेत्रातले आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपॉर्च्युनिटी या ठिकाणी महावितरण मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे। त्यांनी ही संधी सोडू नये। तुमच्या शेजारी कोणी मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण कोणी जर असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं आणि पहिल्या वर्षी तुम्हाला 19,000 रुपये वेतन, त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 20,000 रुपये वेतन आणि तिसऱ्या वर्षी तुमचं 21,000 रुपये वेतन असणार आहे। त्यानंतर तुमचं परमनंट रोलवरती तुमची पे स्केल असते 29,035 ते 72,875 पर्यंत आणि त्यासोबतच प्लस सर्व शासकीय भत्ते सुद्धा तुम्हाला अप्लाय असतात। तर ही जी भरती होत आहे मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा सांगितलेली आहे 30 वर्षापर्यंत आणि त्यासोबतच कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे। आता यामध्ये तुमची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती पाहूया। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुमची जी परीक्षा आहे ती 120 मिनिटांची म्हणजे 2 तासाची तुमची परीक्षा असणार आहे। किती मार्कांसाठी असणार आहे? 150 मार्कांसाठी असणार आहे आणि प्रश्न किती असणार आहेत? 130 प्रश्न असणार आहेत। तर तुम्ही चुकीच्या उत्तराला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4 आणि ही जी परीक्षा आहे तुमची टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, जनरल नॉलेज, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज वर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। आता मित्रांनो, याची जी फीस असणार आहे तुमची या पदाच्या भरतीसाठी ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये प्लस GST असणार आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये प्लस GST आकारल्या जाणार आहे। एक्स सर्व्हिसमॅनला फीस आकारली जाणार नाही। त्यानंतर ही जी फीस आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे। तर ही जी माहिती झाली ती लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठीची झाली। त्याच्यानंतर मित्रांनो आता दुसरी जाहिरात आलेली आहे ती 5,347 पदांची, जे की मित्रांनो विद्युत सहाय्यक हे जे पद आहे या पदासाठी भरली जात आहेत। या पदासाठी देखील तुमचं 3 वर्ष कंत्राटी काम असणार आहे। त्यानंतर तुम्हाला परमनंट तंत्रज्ञ या पदावर तुम्हाला नियुक्त केलं जाणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 5,347 जागांसाठी कॅटेगरी वाईज किती जागा आहेत याबाबतचं जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। हा जर जागेचा विवरण तुम्हाला पाहायचा असेल तर हा जो PDF आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि हा सदर PDF जागेचा विवरण बाबत तुम्ही माहिती पाहू शकता। इतर महत्त्वाची माहिती आता आपण पुढे पाहूया, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। यासाठी शैक्षणिक पात्रता जर तुम्ही पाहिली तर तुम्ही 12वी पास पाहिजेत, प्लस तुम्ही ITI जो आहे तुमचा वीज तंत्री, तार तंत्री तो पूर्ण झालेला पाहिजे किंवा मग तुम्ही पदविका 2 वर्षाची जर पूर्ण केलेली असेल वीज तंत्री, तार तंत्री मधून तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। कोणत्या पदासाठी? विद्युत
विद्युत सहाय्यक या पदासाठी। यासाठी मित्रांनो वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण व कमाल वयोमर्यादा 27 वर्ष असणे आवश्यक आहे। त्यासोबतच मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच EWS उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल राहील। त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर निवड झाली तुमची तर पहिल्या वर्षी तुमचं एकूण मानधन रुपये असणार आहे 15,000, दुसऱ्या वर्षी एकूण मानधन रुपये असणार आहे 16,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी एकूण मानधन रुपये असणार आहे 17,000 रुपये। त्यानंतर तुम्हाला परमनंट करून विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर 25,880 ते 50,835 या वेतन श्रेणीमध्ये नियुक्त केलं जाणार आहे। त्याच्यानंतर या पदासाठी सुद्धा सिलेक्शन प्रोसेस सेम असणार आहे। अकाउंट्सचं जे पद आहे, क्लर्कचं जे पद आहे, त्यासाठी जशा पद्धतीनं निवड पद्धती आहे त्याच पद्धतीने या पदाला देखील निवड पद्धत असणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज वर तुम्हाला प्रश्न विचारले जातील। त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज वर तुमचे प्रश्न असतील। 120 मिनिटांचा तुमचा वेळ असेल परीक्षेचा आणि एकूण गुण असतील 150 आणि एकूण प्रश्न आहेत 130। तुम्हाला या ठिकाणी तुमचे जर प्रश्न चुकला तर एका प्रश्नाला तुमचे 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील। तथापि उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास, रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती किंवा दंड, त्यालाच पेनॉल्टी आपण म्हणतो, ते लागणार नाही। म्हणजेच एकंदरीत काय मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर आता या पदासाठी कोणत्या विद्युत सहाय्यक या पदासाठी फीस किती असणार आहे तुम्हाला? खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये प्लस GST, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 125 प्लस GST असणार आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती IBPS कंपनी मार्फत होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक जाहिरात तिसरी आहे, ती म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, ज्यामध्ये मित्रांनो एकूण 281 जागेसाठी ही जाहिरात आहे। सिव्हिल वगैरे असेल तर तुमचं या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। या सर्व जाहिरातीचे PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। याच्यासाठी वयोमर्यादा आहे 35 वर्षापर्यंत आणि यासाठी पात्रता मागितली आहे डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग। याच्यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये प्लस GST आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 250 रुपये प्लस GST फीस आकारली जाणार आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सध्या ऑफिशियल वेबसाईटवर लेटेस्ट अनाउन्समेंट या टॅबमध्ये 1 मार्च 2024 ला त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर या सदर तिन्ही पदांसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची जी लिंक आहे ती या ठिकाणी ओपन करून दिलेली आहे आणि ही जी वेबसाईट आहे ती IBPS ची वेबसाईट आहे आणि 1 मार्च 2024 पासून याला ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2024। तर या सर्व पदांसाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।